हॅलो 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 सद्गुरु महाराज अत्रनुसयानंद चिन्नाम श्री गुरुदेव दत्त दत्ता हो देवा दत्ता दत्ता देवा दत्ता 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 हो देवा दत्ता दत्ता देवा दत्ता 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 हो देवा दत्ता दत्ता 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 देवा दत्ता देवादत्ता 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 दत्ता हो देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता हो देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता हो देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता हो देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता दत्ता हो देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता दत्ता हो देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता महाराज की जय नमो नमो श्री प्रेम दयाळे नमो नमो श्री प्रेम दयाळे अनुसय पुण्य राशी दत्त प्रभु हा कळिला प्रेमे पूर्ण भाग्यवा
भाग्यवासी दत्त प्रभु करीला प्रेमी पूर्ण भाग्यवासी नमो नमो श्री प्रेम दयाळे अतिशय पुण्यराते नमो नमो श्री प्रेम दयाळे अतिशय पुण्यराते दत्त प्रभु करीला प्रेमी पूर्ण भाग्यवासी दत्त प्रभु करीला प्रेमी पूर्ण भाग्यवासी जप तप साधन खटपट सारे जप तप साधन खटपट सारे करुणिया नाना दयाळे करुणिया नाना भाग्य नारे गुणा करे नाथ तुझा काना भाग्य नारे गुणा करे नाथ तुझा काना नमो नमो श्री प्रेम दयाळे संशय पुण्यराते दयाळे संशय पुण्यराते दत्त प्रभु करीला प्रेमी पूर्ण भाग्यवासी दत्त प्रभु करीला प्रेमी पूर्ण भाग्यवासी शांतीची तू पूर्ण पुतळी शांतीची तू पूर्ण पुतळी ज्ञानाची ज्योती दयाळे ज्ञानाची ज्योती तुझ्यावरती तव प्रभुराजे भुवन भारपुरते तुझ्यावरती तव प्रभुराजे भुवन भारपुरते नमो नमो श्री प्रेम दयाळे संशय पुण्यराते संशय पुण्यराते दत्त प्रभु करीला प्रेमी पूर्ण भाग्यवासी दत्त प्रभु करीला प्रेमी पूर्ण भाग्यवासी तुझ्या प्रेमात तव प्रभु राहिले तुझ्या प्रेमात तव प्रभु राहिले कोणिया बाळ दयाळे कोणिया बाळ स्वानंदाने तुझा मृताले पूर्वजितांची आण स्वानंदाने तुझा मृताले पूर्वजितांची आण नमो नमो श्री प्रेम दयाळे नमो नमो श्री प्रेम दयाळे संशय पुण्यराते दयाळे संशय पुण्यराते दत्त प्रभु करीला प्रेमी पूर्ण भाग्यवासी दत्त प्रभु करीला प्रेमी पूर्ण भाग्यवासी ओम अधिकार माया वंदे ओम अधिकार माया वंदे सुरवर जय पाई दयाळे सुरवर जय पाई दैन्यती तुझ जवळी नाही सदा अन्नपूर्ण देई दैन्यती तुझ जवळी नाही सदा अन्नपूर्ण देई नमो नमो श्री प्रेम दयाळे संशय पुण्यराते दयाळे संशय पुण्यराते दत्त प्रभु करीला प्रेमी पूर्ण भाग्यवासी दत्त प्रभु करीला प्रेमी पूर्ण भाग्यवासी शिवानंद शरण तुझला शिवानंद शरण तुझला दारिद्र्य पद प्राप्ती दारिद्र्य पद प्राप्ती अखंड मुखी नाम स्मरोणी धर्म काकाती अखंड मुखी नाम स्मरोणी धर्म काकाती नमो नमो श्री प्रेम दयाळे दयाळे पुण्यराते दत्त प्रभु करीला प्रेमी पूर्ण भाग्यवासी दत्त प्रभु करीला प्रेमी पूर्ण भाग्यवासी ओम महाराज की जय असंशया माये की जय आनंद इलम श्री सदा प्रार्थितो श्री गुरुच्या पदासी तरुणी श्रीवंदितो आदरेसी करीतार्या बालकासी नमस्कार माझा श्री गुरु दत्तात्रयासी मतीहीन मी दीन आहे खरा हो परिदास तुझा करी कृपा हो
जसे लेकरू पाळिले माय तुळशी नमस्कार माझा दळी बाळवी अज्ञान तुझा गुरु वाचून कोण सांभाळ करील माझा तुम्हा विन तुझ्या कोणामासी नमस्कार माझा पिता माय बंधू सखा तुझी देवा मुले मित्र सोयरे सर्व व्यर्थ हेवा पडोनी भ्रांती होया मासे नमस्कार माझा चरित्रे गुरुचे करी नित्य पाठ जया भक्ती लागे पदी एकनिष्ठ तयाचे कुडी दीप सज्ञान राशी नमस्कार वशे उंबरा सन्निध सर्व काळ जनाकारणे घालवी नित्य काळ तया सद्गुरु नाम कल्याण राशी सती अनुसया शुद्धादि माता आनंद ध्यानी मनी नित्य ध्याता हरे रोग पीडा दारिद्र्य नाशी नमस्कार करोनी मनी नित्य अष्टकांचा जनांनो करा पाठ दत्तात्रयाचा हरी माधवाशा सूतदास दासी नमस्कार माझा श्री गुरु दत्तात्रयाची सद्गुरु महाराज की जय माये की जय आनंद श्री गुरुदेव दत्त ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगसुतं तत्मस्यादि लक्षणम् एकं नित्यं निर्मलवचनं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तं नमामि नित्ये शुद्धं निराभास निराकार निरञ्जनं नित्ये बोध सच्चिदानन्दं श्री ब्रह्मा नमामि ध्यान मूलं मूर्ति पूजा मूलं च गुरुपदं मंत्र मूलं गुरुवाक्ये मोक्ष मूलं च गुरुकृपा सद्गुरु महाराज की जय माये की जय प्रस्तुत आज दत्तनाम अखंड दत्तनाम सप्ताह पाळोदी या पाळोदी गावामध्ये आज हा 6वा दिवस आणि या 6व्या दिवसाची सेवा सद्गुरु कृपेने माझ्याकडे आलेली आहे. बघा तर असा योग येत नाही. आपण जन्माला आलेलो आहोत आणि जन्माला आल्यानंतर कशासाठी आलेलो आहोत, काय करायचं आहे, काय करायचं नाही, हा विचार आपण कधीच करत नाही. संसार प्रपंच याच्यामध्येच आपले दिवस निघून चालले आहेत. या पाळोदी गावामध्ये आज हे सप्त्याचं आयोजन जे केलेलं आहे, खरोखर तरुण मंडळीचा उत्साह आणि तरुण मंडळीच्या उत्साहामुळे वडीलधारे गुरुजन वर्ग यांचा पाठिंबा, अशामुळेच आपली नवपिढी घडते. संसार प्रपंचामध्ये कितीही करा, काही सोबत येत नाही. जेवढा आपल्याच्यानं परमार्थ होत असेल तो परमार्थच आपल्या सोबत येतो. म्हणून बाळगीर स्वामीने म्हटले आहे, आलिया जन्मासी करावे सोयीत. नर जन्म प्राप्त झालेला आहे. 84 लक्ष योनीतून आपल्याला नरजन्म भेटलेला आहे. आणि हा नरजन्म जो भेटलेला आहे
तो कसा भेटलेला आहे, किती योनीतून आलेलो आपण, 83,99,999 योनी ओलांडून आपण इथं आलेलो आहोत. हा अनमोल नरदेह भेटलेला आहे. या अनमोल नरदेहामध्ये जर सोहित नाही केलं, जीवाचा उद्धाराचं कार्य नाही केलं, तर पुढचा जन्म कसा भेटेल हे सांगता येत नाही. आज खरोखर बाळोदी गावातील नवयुवक यांचे मी अभिनंदन करतो. आणि ज्या गुरुधारा वडीलधाऱ्या माणसांनी त्यांना प्रोत्साहन केलेलं आहे, त्यांचे मी शतशत आभारी आहे आणि त्यांना शतशत प्रणाम करतो. कारण असा कार्यक्रम होत नाही. सप्ताह कशासाठी केला पाहिजे फार महत्वाचा आहे. कारण 8व्या दिवशी आपल्या मुखामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताचं नाम आलं पाहिजे. जो दिवस 8वा निघतो त्या दिवशी, त्याच्या पुढे दिवसच निघत नाही. म्हणून हा सत्दिवसाचा सप्ताह आहे. गेल्यानंतर आपल्या सोबत काहीच येत नाही. किती आपण मरमर करतो, किती कष्ट करतो, किती प्रपंचाची चिंता करतो, पण कोणाच्या सोबत येत नाही. हा जो देह प्राप्त झालेला आहे, जे सप्त्याची तुम्ही आयोजन केलेलं आहे आणि रोज या प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे, अशी ही ज्ञानाची गंगा तुमच्या घरी आलेली आहे. अहो भाग्य लागते. सद्गुरूची कृपेशिवाय परमार्थ कार्य होत नाही. त्याची कृपा असली तरच हे असं कार्य होते. आणि खरोखर तुमच्या गावावर त्या सद्गुरूची कृपा आहे, म्हणून हे ज्ञानगंगा तुमच्या घरी आलेली आहे. गंगा वाहत आली द्वारी, गंगा वाहत आली द्वारी, भाग्यवंत आता स्नान करी, हो भाग्यवंत आता स्नान करी. गंगा वाहत आली द्वारी, गंगा वाहत आली द्वारी, भाग्यवंत आता स्नान करी, हो भाग्यवंत आता स्नान करी. भक्ती मार्गाची गंगा कशी वाहते, भक्ती मार्गाची गंगा कशी वाहते, भक्तासाठी सदा निर्मळ राहते, भक्तासाठी सदा निर्मळ राहते. चला सगळेजण, चला सगळेजण राहून काढली, भाग्यवंत आता स्नान करी, हो भाग्यवंत आता स्नान करी. गंगा वाहत आली द्वारी, गंगा वाहत आली द्वारी, भाग्यवंत स्नान करी, हो भाग्यवंत स्नान करी. पापे जळतील करिता स्नान, पापे जळतील करिता पान, पापे जळतील करिता स्नान, पापे जळतील करिता पान, स्नान केल्यावर होईल पुण्यवान, स्नान केल्यावर होईल पुण्यवान. आनंद नाम, आनंद नाम उद्या हो हृदयी, भाग्यवंत आता स्नान करी, हो भाग्यवंत आता स्नान करी. गंगा वाहत आली द्वारी, गंगा वाहत आली द्वारी, भाग्यवंत आता
हो भाग्य दत्त मार्गाची दत्त नामाची नौका पाण्यावर दत्त नामाची नौका पाण्यावर तरुण जाऊ प्रवासात तरुण जाऊ प्रवासात सगळेच जाऊया पहिल्या दिवशी सगळेच जाऊया पहिल्या दिवशी वाट आकाशाने हो भाग्य वाट आकाशाने गंगा वाहत आई बरी गंगा वाहत आई बरी भाग्य दास दास गुरुचा बहुमेळा झाला दास गुरुचा बहुमेळा झाला दत्त प्रभू दर्शनाने झाला दत्त प्रभू दर्शनाने झाला हात ठेवी हात ठेवी चिरावली हात ठेवी चिरावली भाग्यवास आता स्नान करी हो भाग्यवास आता स्नान करी हो गंगा वाहत आई बरी गंगा वाहत आई बरी भाग्यवास आता स्नान करी हो भाग्यवास आता स्नान करी. अशा प्रकारे ही भक्ती मार्गाची गंगा आपल्या दारासमोर आलेली आहे. पण आता याच्यात स्नान करायचं नाही करायचं आपलं आपल्यावर. ज्ञाना वाचून गती नाही. ज्ञान जर नसेल तर माणसाला जीवन सुद्धा जगता येत नाही. ज्ञान जर नसेल तर मनुष्याला देव सुद्धा कळत नाही. कशाही प्रकारची आपली भक्ती करायची पूजा करायची ज्ञाना वाचून कळत नाही. देवाचं सुद्धा ज्ञान पाहिजे. जीवाचा उद्धार कशाने होते, जीव या भवसागरातून कसा पहिला तीर जातो याचं सुद्धा मनुष्याला ज्ञान पाहिजे. अशा प्रकारे भक्ती मार्गाची गंगा आहे. आज अखंड दत्त नाम या पाळोदी नगरीमध्ये चालू आहे. हे पाळोदी नगरीमध्ये अखंड दत्त नामाचे गंगा वाहत आहे आणि हे ज्ञानाची सुद्धा गंगा वाहत आहे. म्हणून आज आपण त्या ज्ञानाचं अर्चन करून राहिले. कारण भक्त्या बऱ्याच 9 प्रकारच्या भक्त्या आहेत. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, मनन भक्ती, स्मरण भक्ती, पूजन भक्ती, आचरण भक्ती, सेवन भक्ती, सख्यत्व भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती अशा प्रकारच्या भक्ती आहेत. या भक्त्यातून आत्मनिवेदन भक्ती जी आहे श्रेष्ठ सांगितलेली आहे. परंतु त्याच्यापेक्षा अनुभव भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. आपण नामस्मरण करतो तर नामस्मरणानं आपल्याला काय अनुभव येते हे सुद्धा अनुभव भक्ती म्हटल्या गेलेला आहे. त्या परमात्म्याचा अनुभव काय आहे. म्हणून याच्यासाठी आपल्याला शिवाय गती नाही. आज संसार प्रपंचामध्ये आपण एवढे गुंग झालेलो आहोत, देवाची आठवण सुद्धा येत नाही. जे आपण गर्भामध्ये त्या भगवंताला वचन दिलं होतं की देवा मी तुझं नाव कधीच विसरणार नाही, मला यातून बाहेर काढ, गर्भवासातून बाहेर काढ. देवानं सुटका केली हो आपली. आल्यानंतर सोमला विसरला आणि कोण कोण करू लागला. आता कोण कोण तर सोडूनच दिलं, पण मॅच करून राहिला. माझं माझच म्हणते सारं.
कधी देवाची आठवण येणार आहे? म्हणून गुरु महाराज म्हणतात, काय म्हणतात? घरोघरी करावे भजन, देवाचे पूजन, नेम हा ठेवा, ह्या अखंड पूर्ण विसावा. महाराजांनी, गुरु महाराजांनी काय म्हटलेलं आहे? घरोघरी. घरी म्हणजे संसारातलं घर, पण घर कोणतं आहे? हे देह सुद्धा भाड्याचं घर आहे. त्या भगवंताच्या कृपेनं मिळालेलं हे घर या जीवाला, या घरात सुद्धा भजन पूजन असल्याशिवाय त्याची प्राप्ती होत नाही. आणि आपल्या संसाराच्या घरात भजन पूजन नेहमी पाहिजे, कारण त्या भजना पूजनामुळेच आपल्या मुलावर संस्कार पडतात, त्यांचं जीवन घडते, वाईट मार्गाला जात नाही, कारण त्याच्या हृदयामध्ये दत्तनामाचं बीज पेरल्या जाते. आणि ते बीज असं आहे, एकदा पेरल्यानंतर ते माणसाला वाईट मार्गाने जाऊ देत नाही, अशा प्रकारचं बीज आहे. आणि खरोखर मी सांगतो, प्रत्येकाच्या घरी पूजा ही झालीच पाहिजे. वर्षातून एकदा तरी म्हणा, पूजा ही जर झाली तर पूजेचे काय अनुभव आहेत ते आपण अनुभव घेऊन पहा. त्या घरामध्ये शांती वास करते, त्या घरामध्ये समृद्धी वास करते, त्या घरामध्ये रिद्धी सिद्धी सुद्धा वास करतात. एवढं सामर्थ्य पूजेमध्ये आहे. आणि परमार्थ हा जर गावामध्ये चालू असला तर गाव सुद्धा सुरळीत राहते. परंतु परमार्थाला नियम आहे, नियमानं करायला पाहिजे. आंघोळ झाल्यानंतर एक माळ जर घेतली आपण, सगळा दिवस आपला चांगला जातो. एकच माळ, जास्त काही बसायचं काम नाही, एक माळ घ्या. आपल्या गावामध्ये मंदिर आहे तर आंघोळ झाल्यानंतर माळ घेतल्यानंतर मंदिरामध्ये या, दर्शन घ्या, नेम लावा. नेम जीवाला नेम लावला तसा लागते. आपण नेमच नाही लावला तर हे मन काही आपल्या ताब्यात नाही. 8 वाजता तरी झोपलं म्हणजे झोपच, अजून जेवच नाही येत. पहाटे उठायचा जर नेम लागला तर नेमच लागते, मनच उठवते, उठा लागते. म्हणून नेम आहे मनुष्याला, आणि नेम हा पाहिजे. म्हणून गुरु महाराज म्हणतात, नेम हा ठेवा. कोणचा नेम ठेवा? घरोघरी करावे भजन, देवाचे पूजन, नेम हा ठेवा. जर नेम असला तर या जीवाला वळण लागते, आणि हे वळण लागलंच पाहिजे. आता आमचं गाव केतपुरी आहे. दर गुरुवारी महिला मंडळांच्या पंचपदी घेत असतात. पहिले आम्ही घ्यायचो, 2-4 जणच असायचो, पण आता 10, 15, 20, 25 अशा महिला दर गुरुवारी पंचपतीला येतात. त्यांनी त्यांचं मंडळ केलं, त्यांनीच त्यांचं ठरवलं, त्यांनीच त्यांच्यासाठी साड्या घेतल्या. म्हणजे देवाची आवड लागली त्यांना. आणि एकदा देवाची आवड लागली तर दुसरी काहीच आवड लागत नाही. आणि खरोखर या संसारामध्ये, या जीवनामध्ये त्या भगवंताचीच आवड लागली पाहिजे, त्या दत्त महाराजचीच आवड लागली पाहिजे. कारण बरेच आहे या जगात, परंतु जगद्गुरु दत्तात्रय महाराजासारखा जीवोद्धारक कोणी नाही. कारण जीवाचा उद्धार करण्यासाठी गुरु महाराज आलेले आहेत. अज्ञान जीवाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानदान करून जगी अवतार दत्तराया, करशी ज्ञान रवी उदया, जीवावर करशी पूर्ण दया, पाप पर्वत नेसी विलया. जीवा ज्ञानाचे ऐक्य करशी, हर्षिया पदा नेसी तव पदा, राखशी ब्रिदा हरिरस,
स्तुती तुमची करतात, हरिहर सुद्धा त्याची स्तुती करतात. कारण गुरु महाराजांसारखा गुरुच नाही आणि जीवाच्या जगासाठी गुरु महाराजांचा अवतार झालेला आहे. म्हणून या हृदयामध्ये, या मंदिरामध्ये त्याचं भजन पूजन झालं पाहिजे आणि मन सुद्धा त्याच्या भजना पूजनात राहिलं पाहिजे. गुरुच्या भजनी लक्ष लावूनी मन ठेवा अटपून, मन ठेवा अटपून कदाना येशील रे परतून. गुरुच्या भजनामध्ये आपलं मन राहिलं पाहिजे. नाहीतर मन जर संसार प्रपंचामध्ये गुंग झालं, हा संसार प्रपंच चिंतेमध्ये अटकवते जीवाला आणि हे चिंता करता करता चित्तावर कधी जावं लागेल सांगता येत नाही. चितेचा टाइम कधी येईल, कधी आयुष्य चाललं जाते सांगताच येत नाही. आणि जेव्हा ताकद करते, हातपाय घ्यायचा, तेव्हा म्हणते बापा देवा तूच आहेस. परमार्थ करायचा वेळ कोणचा आहे? ज्या वेळेस तरुण्य असते त्या तरुणपणामध्ये परमार्थ केला पाहिजे आणि तेव्हाच परमार्थ होते. कुठलंही कार्य करायचं असलं तर अंगामध्ये बल पाहिजे का नाही? ताकद असते तर माणूस करू शकते, ताकद गेल्यानंतर काय करू शकणार आहे? म्हणून गुरु महाराज म्हणतात या घरामध्येही भजन करा आणि त्या घरामध्ये भजन करा. घरामधलं भजन फार महत्वाचं आहे. म्हटलं गेलेलं आहे गर्भसंस्कार पहिले आहे. 16 संस्कारापेक्षा पहिला संस्कार म्हणजे गर्भसंस्कार. श्रीकृष्णाची बहीण होती सुभद्रा आणि सुभद्रेला श्रीकृष्णानं चक्रव्यूहाचं ज्ञान दिलं. चक्रव्यूह कसं फोडायचं, कुठे दिलं, कधी दिलं? सुभद्रेला ज्ञान दिलं. आणि पोटामध्ये कोण होतं? अभिमन्यू होता. आणि त्या गर्भामध्ये श्रीकृष्णानं जे ज्ञान सांगितलं सुभद्रेला चक्रव्यूह फोडायचं, ते गर्भामध्ये त्या अभिमन्यू नाही. परंतु त्याच्यातून बाहेर निघायचं ज्ञान सांगता वेळेस सुभद्रा झोपी गेली. आणि ती झोपी गेल्यानंतर अभिमन्यूला ते ज्ञान कळलं नाही, म्हणून चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूचा मृत्यू झाला. मग ते ज्ञान कुठे भेटलं? आईच्या गर्भामध्ये. म्हणून आया बहिणींना माझी विनंती आहे, ज्याही मनुष्य बाईला दिवस असतील त्यांनी आनंद पूजा वाचा, पद म्हणा, धावे म्हणा, नामस्मरण करा. संस्कार पडतात लेकरावर. आपण जर मोबाईलच पाहत राहिलं तर मोबाईलच पाहत राहायचे दिवस जिंदगी भरतो. मुलांना व्यसन का लागलेलं आहे? संस्कार का पडत नाही? गर्भामध्ये संस्कार पडतात, खरे संस्कार. आणि ते संस्कार देण्यासाठी खरोखरी देवाचं पूजन एका वर्षातून एकदा तरी पूजा झाली पाहिजे. आणि ज्या गुरुबंधूंना गुरु बहिणींना गुरु केलेला आहे त्यांनी रोज तरी एक माळ घेतली पाहिजे. आपल्या घरामध्ये रोज आनंदाची आरती झालीच पाहिजे. आनंदाची आरती जर रोज तुम्ही आपल्या घरामध्ये करा, आपल्या घरामध्ये आनंद वास करतो, समृद्धी वास करते. कधी चिडचिडेपणा वाटत नाही, कशाची चिंता राहत नाही घरात. आनंदाची आरती. त्या शक्तीमध्ये एवढा प्रभाव आहे आनंदाच्या आरतीमध्ये
बाहेरच्या काही दुष्ट वासना ज्या घरामध्ये येतात ना, त्या प्रवेश करू शकत नाही. त्यांना बंधन लागतं. म्हणून म्हणतात गुरु महाराज, घरोघरी करावे भजन, देवाचे पूजन, नेम हा ठेवा. असा नेम ठेवा. हा देह कधी जाणार आहे हे सांगता येत नाही. कधी सोडून जावं लागेल आपल्याला सांगता येत. देह जाणार नासिवंत, देह जाणार नासिवंत, मग कैसा रे भगवंत. देह जाणार नासिवंत, मग कैसा रे भगवंत. देह जाणार नासिवंत, देह जाणार नासिवंत, मग कैसा रे भगवंत, मग कैसा रे भगवंत. नव दिवसाला, नव महिने नव दिवसाला, भोगीला से गर्भवास, भोगीला से गर्भवास. वचन तू देवाच, वचन तू देवाच, सारे विसरला त्यास, सारे विसरला त्यास. यम कर्म करती तुझा घात, यम कर्म करतील तुझा घात, मग कैसा रे भगवंत, मग कैसा रे भगवंत. जाईल नाशिवंत, जाईल नाशिवंत, मग कैसा रे भगवंत, मग कैसा रे भगवंत. कधी देह जाणार हे सांगता येत नाही. नाशिवंत आहे सगळा प्रसार. जे काही डोळ्यानं दिसते ना ते सगळं नाश पावणार आहे. आपण म्हणतो ना मी 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 कोण आहो मी. आपल्यामध्ये सुद्धा दोन भाग आहेत. जीव अलग आहे आणि देह अलग आहे. जीव हे नित्य वस्तू आहे आणि देह आहे अनित्य वस्तू आहे. या देहाचा नाश झाल्याशिवाय नाही. म्हणूनच गुरु महाराज म्हणतात, दास म्हणतात, असं कच्च मळक कुंभारा कशाला रे केलं, धक्का लागल्यावर उद्या फुटून की जाईल. संसार म्हणजे हे खापर, संसार खापरासारखा कधी फुटून जाईल देह. देह गेल्यानंतर हैल्या माळ्या गाळ्या घोळ्या सगळ्या काही सोबत नाही. जीवाच्या सोबत येते फक्त आनंद नाम. जो परमार्थ केला त्याचं पुण्य. तिकडे गंगेत जाऊन तीर्थावर जाऊन स्नान करतो आपण, त्यानं पवित्र होतं का? नाही. जो भक्तीत गंगेत स्नान करीन, जो नाम गंगेत स्नान करीन, त्यानंच हा जीवात्मा पवित्र. कारण आपली श्रद्धा किती आहे देवावर, आपला भाव किती आहे देवावर, याची पडताळणी करून पहा. किती आंघोळा केल्या तीर्थाला जाऊन तर पवित्र होत नाही. निर्मळ होण्यासाठी नामस्मरणाचे साधन आहे. आणि दत्तात्रय महाराज अवतार झालेले आहेत. 4 युगात 4 अवतार झालेले आहेत. कृतायुगी दत्त दिगंबर आले, त्रेतायुगी दत्तात्रय आले, द्वापारी अवधूत आले आणि कलियुगी शहादत्त. हे अवतार कशासाठी झाले? तर जीवाचा उद्धार करण्यासाठी.
हा ज्ञान जीव आहे, याला ज्ञानाची शिदोरी घेऊन आले. काय घेऊन आले? चतुष्ट साधन घेऊन आले. ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि नाम हे 4 साधनं दत्तात्रय महाराज अवतार घेऊन या जीवाचा उद्धार करण्यासाठी आहे. म्हणून गुरु महाराज म्हणतात, त्या गुरु महाराजाचं भजन पूजन घरी झालं तर काहीच कमतरता राहत नाही. पण तेवढा विश्वास, तेवढा भाव ठेवा. जशा प्रकारे एखाद्या देवावर आपण भाव ठेवतो, नवस बोलतो आणि आपलं कार्य झालं की तो नवस काही कळत नाही, अशी रीतच लागलेली आहे. त्याच्यावर भाव ठेवल्यानंतरच कार्य होते आहे की. तसा गुरु महाराज दत्त महाराजवर एकदा तरी भाव ठेवून पहा, एक कार्य सुद्धा असफल होत नाही. एक माळ घेऊन जर तुम्ही गेले रोज तर तुमचं पुढचं कार्य गुरु महाराज करून टाकतात. एवढं सामर्थ्य आहे, एवढे सामर्थ्यवान दत्त महाराज आहे. म्हणून घरोघरी भजन केलं पाहिजे, रोज देवाचं पूजन झालं पाहिजे. नाहीतर घरी घरी जर आपण पूजन नाही केलं तर काहीच न मिळणार नाही. आणि गुरु महाराज काय घेऊन आलेले आहेत? प्रेम तत्व घेऊन आलेले आहेत. प्रत्येक जीवावर प्रेम करणारे असे गुरु महाराज आहेत. आणि आपण ते तत्व धारण केलं पाहिजे. म्हणून म्हटलं गेलाय, प्रेमे भावे मित्र जोडा, द्वैत वासना सोडा सोडा, रांगेत बसून आसना, करा हो गर्जना, प्रभूचा धावा. प्रेमे भावे मित्र जोडा काय म्हटलं गेलेलं आहे? कारण हा जीवात्मा एक आहे, सर्व आत्मा एकच आहे. अंतरी तू शोधून पाय. सगळ्याच्या जीवात्म्यामध्ये स्त्री असो, पुरुष असो, गाय असो, बैल असो, सगळ्या ठिकाणी एकच जीवात्मा नांदतो, दुसरा जीवात्मा नांदत नाही. हे सगळे दिसतात ना, हा एकच जीवात्मा आहे. मायेने याचे तुकडे तुकडे केलेले आहे. जीव केवढा आहे हो आपला? तिळाच्या दाण्याच्या, राईच्या दाण्याचा 60वा भाग एवढा जीव आहे. 60वा भाग. राय म्हणजे राई समजते ना, मौरी. हा, राईट, करेक्ट. त्या दाण्याचा 60वा भाग. एवढं रूप जीवाचं आहे. एवढं रूप झालं कसं? हा सगळा मायेचा खेळ आहे. मायेनं तेवढं रूप करून अनेक रूप तयार केले त्याचे. एक तरी एकासारखा दिसते का? नाही. पण जीवात्म स्वरूप एकच आहे, वेगळं नाही आहे. रूप वेगळे दिलेले आहेत आणि ते रूप वेगळे झाले, त्या रूपांना संस्कार वेगळे पडले. म्हणून अलग अलग प्रत्येकाच्या भावना आहेत, परंतु जीवनाम वस्तू हे एकच आहे. म्हणून प्रेमे भावे मित्र जोडा, द्वैत वासना सोळा सोळा. कोणासोबत दुश्मनी करता तुम्ही? त्याचा जीव आणि माझा जीव एकच आहे ना, दुसरा थोडी आहे. कशासाठी द्वेष? मीपणासाठी द्वेष, गर्व, अभिमान, ताठा कशाचा आहे हो आपल्याला? देहाचा. जो देह नाशिवंत आहे, उद्या हा देह सोडून जाणार आहे, त्याचा गर्व. पैसा आपला नाही, पैशावाला ते दुसऱ्याच आहे. आज आपण केवढे कमावून ठेवलं तर आपल्या उपयोगाचं नाही, येणारच नाही ते उपयोगाला. कारण ते सोडून जावं लागते आपल्याला. म्हणून प्रेम तत्व ठेवा. सगळे माझे आहे. मनुष्य जन्माले आलो आपण,
या मनुष्य जन्मामध्ये 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. त्याच्यातही 60ीत जातो का 70ीत जातो सांगता येत नाही, पण 100 वर्षाचं आयुष्य ठरवलेलं आहे. प्रत्येकाला काळ लागलेला आहे. कृतायुगाचं आयुष्य किती होतं? 32 लाख वर्ष कृतायुगाचं आयुष्य होतं. आणि कृतायुगात मनुष्याला आयुष्य होतं 1 लाख वर्ष. मग त्रेतायुगाचं आयुष्य आहे 16 लाख वर्ष. मनुष्याला आयुष्य होतं 10,000 वर्ष. द्वापारयुगाचं आयुष्य होतं 8 लाख वर्ष. मनुष्याला आयुष्य होतं 1000 वर्ष. आणि हा कलियुग आहे, आणि या कलियुगाचं आयुष्य आहे 4 लाख वर्ष. आणि मनुष्याला आयुष्य आहे 100 वर्ष. त्यातले 100 वर्ष जगते का नाही सांगता येत नाही. एवढं आयुष्य 100 वर्ष देवानं आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यात त्या 100 वर्षात अर्धे दिवस तर झोपीतच जातात. राहिलं किती? 50 वर्ष. त्यातले 25 वर्ष बालपणाचे गेले. 12.5 वर्षच म्हणा. 100 वर्षातले 25 वर्ष बालपण. त्याच्यानंतर गृहस्थ आश्रम 25 वर्ष. त्याच्यानंतर वानप्रस्थ आश्रम 25 वर्ष. आणि त्याच्यानंतर संन्यास आश्रम 25 वर्ष. 4 भाग पाडलेले आहेत. पण त्या संन्यास आश्रम पर्यंत पोहोचतो का नाही याची काही गॅरंटी नाही. त्याच्यातही ह्या अनमोल न द्यायचं आपण काही काही इतके विचारवंत राहतात, झाडालेच लटकून जातात. अरे एवढं आयुष्य दिलेलं आहे, एवढा नरदेह दिलेला आहे, तू जन्मात आलेला आहे, झाडाला लटक्यासाठी आला का? त्या दवाई घ्यासाठी आला? किती विचारवंत लोक आहेत. कारण संस्कार नाही आहेत. आणि संस्कार नसले की ह्या गोष्टी घडणारच. जन्मास येतो ना तेव्हा आईला किती तकलीफ होते माहिती आहे का? कोणा सांगू शकते? आपण जन्माला आलो तर आईला किती तकलीफ दिली. 3.5 कोटी छिद्र आहेत या अंगाला. 3.5 कोटी. किती छिद्र आहेत आपल्या अंगाले? 3.5 कोटी छिद्र आहेत. आणि आई ज्या वेळेस मूल जन्मास येते तर आईला एका क्षेत्राला सहस्त्र विंचाची आग होते. एवढी आईला तकलीफ होती. तरी आई प्रेमापोटी ते तकलीफ सहन करते. किती आईची माया. आणि एवढ्या आईच्या तकलीफीतून आपला जन्म झालेला आहे. आणि त्या जन्माचं वाटोळं आपण एका क्षणात करतो. क्षण न लागता. म्हणून गुरु महाराज म्हणतात, काय म्हणतात? अनमोल आयुष्य आहे. आयुष्य मोलाचे वेचिले संसारी, येऊनी शरीरी हित काय, येऊनी शरीरी हित काय, येऊनी नामासाठी करती चावटी, येऊनी नामासाठी करती चावटी, शेवटी मसनवटी जाणे लागे, शेवटी मसनवटी जाणे लागे, गुरुविन मरशील अधोगती जाशील, गुरुविन मरशील अधोगती जाशील, कशी दया येईल यम धर्मा, कशी दया येईल
यम धर्मा आनंद सद्गुरु अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु अनाथाचा नाथ अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु म्हणे बाळ गुरु बापूजीसी म्हणे बाळ गुरु बापूजीसी आयुष्य मुलाचे वेचिले संसारी. हे आयुष्य जे भेटलं आहे ते आपण संसार प्रपंच याच्यामध्येच सगळं खर्च करून राहिलो. खरं तर हे आयुष्य भेटलेलं आहे या जीवाला जे मळ लागलेले आहे त्या मळाचं शाळण करण्यासाठी आपल्याला नरदेह प्राप्त केलं. कुठला मळ लागलेला आहे? अनेक पदाहून हा जीव आलेला आहे. त्या निरालंबाहून पदाहून जीव आलेला आहे. अनेक मळानं व्यापून गेलेला आहे आणि त्या मळाचं शालन करण्यासाठी जीव इथं आलेला आहे. म्हणून मायबाप हो, द्वेष करू नका, कोणाचा द्वेष करू नका. प्राण्याचा तर 16, माणसाचा हा तर 16, पण प्राण्याचा सुद्धा द्वेष करू नका. द्वेष नाहीच, प्रेमे भावे मित्र जोडा, द्वैत वासना 16. गुरु महाराज म्हणतात द्वैत वासना 16. फक्त आणि फक्त आपण कशासाठी द्वेष करतो? अभिमानापायी, गर्वापायी, मोठेपणापायी, माझाच मोठेपणा झाला पाहिजे याच्यासाठी द्वेष करतो. म्हणून गुरु महाराज काय म्हणतात? अभिमान सोड रे नम्रतेने वागणा, अभिमान सोड रे नम्रतेने वागणा, दत्त भजनी रंगोनी कर्तव्याला जागना, कर्तव्याला जागना. अभिमान सोड रे नम्रतेने वागना, अभिमान सोड रे नम्रतेने वागना, दत्त भजनी रंगोनी कर्तव्याला जागना, कर्तव्याला जागना. दत्त भजनी रंगोनी कर्तव्याला जागना, कर्तव्याला जागना. तू धन संपत्तीचा गर्व नको संपत्तीचा गर्व, एक दिवसाने लागे सोडून सर्व, एक दिवसाने लागे सोडून सर्व. नको जाऊ काय तू धन संपत्तीचा गर्व, एक दिवसाने लागे सोडून सर्व. रामाची ओढ जीवना, रामाची ओढ जीवना हळूहळू लावना, माझी ओढ जीवना हळूहळू लावना. दत्त भजनी रांगोनी कर्तव्याला जागना, कर्तव्याला जागना. अभिमान सोड रे नम्रतेने वागना, अभिमान सोड रे नम्रतेने वागना. दत्त भजनी रांगोनी कर्तव्याला जागना, कर्तव्याला जागना. आईची शाळसे नारीची शावरती गाजे रावणाचा डंका, आईची शावरती गाजे रावणाचा डंका. अभिमानापायी गेली सोन्याची लंका, अभिमानापायी गेली सोन्याची लंका. तुझीने तुझीने त्याला केला नाशना, तुझीने त्याचा केला नाशना. दत्त भजनी रांगोनी कर्तव्याला जागना,
अभिमान सोडले अभिमान सोडले नम्रतेने वागना अभिमान सोडले नम्रतेने वागना कोणी जागना भूताचा करुण गुरु मोठा धरती सांगती जना गुरु मोठा धरती सांगती जना अभिमान सोडले अभिमान सोडले नम्रतेने वागना कोणी कर्तव्याला धागना म्हणून माय बापू हो द्वेष भाव सोडा. कारण आनंद संप्रदाय हा अद्वैत संप्रदाय, याच्यामध्ये द्वैत नाही. कोणाची दुश्मनी करायचं सांगितलं नाही. अद्वैत संप्रदाय म्हणजे आनंद संप्रदाय, आणि या आनंद संप्रदायामध्ये दत्तप्रभू हे सांगतात मध्ये आहे. राम विजयाच्या 13व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, पूर्ण ब्रह्म मुसावले ते हे दत्तात्रय अवतरले, ज्याचे विलोकन मात्र तरले जीव अपार त्रिभुवनी. पुणे ग्रंथामध्ये सांगितले राम विजय ग्रंथ 13वा अध्याय, याच्यामध्ये श्रीराम प्रभू म्हणतात दत्तात्रय प्रभूला गुरु करून घेतलं. श्रीराम प्रभू, लक्ष्मण आणि हनुमंत रामटेकला अनुग्रह दिलेला आहे. रामटेकला दत्तात्रय प्रभून श्रीराम प्रभूला. असे हे जगद्गुरु दत्तात्रय महाराज कुठून अवतार झालेला आहे. पूर्ण ब्रह्म मुसावले ते हे दत्तात्रय अवतरले, ज्याचे विलोकन मात्र तरले जीव अपार त्रिभुवनी. अपार जीव तरले त्रिभुवनाने मध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ या त्रिभुवनात दत्तप्रभूच्या कृपेने अपार जीवाचा उद्धार झालेला. आणि त्यांची कृपा ही आहे की आज त्यांच्या दत्तनामाचा अखंड नामाचा गावामध्ये चालतो. सद्गुरूच्या कृपेशिवाय होत नाही कुठलंच कार्य, हे सद्गुरूची कृपा लागते. त्या निरालंबीचा राजा पूर्ण आनंद पूर्ण ब्रह्म त्याच्यापासूनच हा अवतार झालेला आहे दत्तात्रय. का बरं अवतार झाला, का अवतार घ्यावा लागला देवाला. गुह्यातलं गुह्य ज्ञान आहे. जीव अविद्येने या कर्मभूमीवर आणला. कशासाठी आणला, आम्हीच दाखवून आणला. खूप सुंदर कर्मभूमी आहे, त्याच्यावर खूप सुख आहे, खूप आनंद आहे. खरंच आनंद आहे. सुख आनंद क्षणाचा आहे. एक क्षण आनंद वाटते, पण दुःख साऱ्या जीवनाभर आहे. एका क्षणाच्या आनंदासाठी जीवनभर दुःख भोगावा. अविद्येने अमित दाखवून इथं आणला, आणि जीव हा त्या आनंद परमात्म्याचा प्रिय म्हणून त्याने
त्याचा जीवाचा बंधू म्हणजे दत्तात्रय महाराजांना पाठवलं. कशासाठी? तर जीवाला परत आणण्यासाठी. पण जीव हा नावच नाही घेत परत जाण्याचं, तिथंच गुंग झालेला आहे. म्हणून गुरु महाराज म्हणतात, तो दत्त महाराज कसे आहेत? अविनाश आहेत, कधीच नाश होत नाही, अच्युत आहे, अक्षय आहे. अजून तरी अवतार आले आणि किती गेले, पण दत्तात्रय महाराज आले तर गेल्याचं उदाहरण कोण्या शास्त्रात आहे? कुठल्याच शास्त्रात नाही, कारण अविनाशी आहे. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, अविनाश मूर्ती या हो दत्ता करीतो मी अरजिया जीवतारक दत्ता तुझा अवतार अवतारक दत्ता तुझा अवतार अविनाश मूर्ती या दत्ता अविनाश मूर्ती या दत्ता करीतो मी अरजिया जीवतारक दत्ता तुझा अवतार अवतार दत्ता तुझा अवतार तुझला सोडून आम्ही आलो तुझला सोडून आम्ही आलो विसरून गेलो बनलो मोहलोकी बनलो अशा प्रकारची अविनाश मूर्ती आहे ती. आणि त्याला सोडून आपण आलेला आहो, पण मोहलोभामध्ये गुंतून गेलेला. आणि या मोहलोभाच्या पायी देवाला विसरलो. म्हणून अशा प्रकारचा दत्तात्रय प्रभूचा अवतार. हा अवतार काही सोपा नाही. अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे. म्हणून त्याच रामविजय ग्रंथाचा 24वा श्लोक काय म्हणते? रामविजय ग्रंथामध्ये 24वा श्लोक आहे, अद्यापि सयाद्री पर्वती देवाचे भार उतरती. देवाचे भार उतरती सर्व ब्रह्मांडाच्या देवता धावती अवधूत मूर्ती पावया. सगळ्या देवता दर्शन घेण्यासाठी अद्यापि आताही रोज पहाटे सह्याद्री पर्वताला येतात. प्रमाण दिलेलं आहे राम विजय ग्रंथाच्या 13व्या अध्यायातले 24वा युगी. काय येतात दर्शन घेण्यासाठी सर्व ब्रह्मांडाच्या देवता? काय येतात? कारण आहे त्याला, घेता दत्तात्रयाचे दर्शन देवाचे सामर्थ्य चढे पूर्ण मग इतरांची होती प्रसन्न वरदान द्यावं. दत्तात्रय प्रभूचं जर दर्शन त्यांचं झालं, एवढं सामर्थ्य चढते की ते दुसऱ्याला वरदान देण्यासाठी एवढं सामर्थ्य चढते. देवतांजो अशी ती सत्य सामर्थ्य वस्तू आहे. म्हणून त्यांना सत्य सामर्थ्य म्हटलं गेलेलं आहे. म्हणून असे सामर्थ्यवान दत्त प्रभू आपल्याला मिळाले आहे. किती भाग्यवान आहे. म्हणून म्हटल्या आनंद प्रभगीतेमध्ये समर्थाची करावी चाकरी चाकराची फिकर समर्थ करी भरवसा नाही अंतरी अधम पापी जीवा. आपल्यामध्ये भरोसा नाही आहे,
एवढा मोठा शक्तिशाली, एवढं मोठं सामर्थ्यवान देव माझा दत्तात्रय प्रभू असल्यानंतरही माझा त्याच्यावर विश्वास, तरी आपण इकडे तिकडे पडतो. तुझं आहे तुझं पाशी, तू जागा भुललाशी. आणि हा जागा का भुललो? मायेमुळे, अविद्येमुळे भ्रम पडलेला आहे, पडळ पडलेला आहे. अवघड म्हटला गेलाय, मृगजेल संसार भ्रांतीचे पडळ. या संसारापायी एवढं पडळ पडलेलं आहे की खरं का आहे, सत्य का आहे ते आपल्याला दिसत नाही. आणि सत्य सामर्थ्यवान देवाला सोडून आपण इथं तर बाजाराच आहे. या बाजारात अनेक आहे, परंतु जीवाचा उद्धार करणारा तो एकच आहे. म्हणून गुरु महाराज म्हणतात, रांगेत बसून आसना करावं दर्जना, प्रभूचा धावा तोच या जीवाचा उद्धारक आहे, तोच या जीवाला पहिलं पार देणार आहे. पुढे महाराज म्हणतात, तो तर आहेच, पण एक निष्ठ सदा भक्ती, मिळवा मिळवा जिवंत मुक्ती, ध्यानात धरुणी बळकट, भाव हा नित अंतरी ठेवा. कुठल्याही गोष्टीकडे एक निष्ठता पाहिजे. एक निष्ठता म्हणजे कशी पाहिजे हो? आता महिला मंडळ मध्ये बऱ्याच जणी साड्या घ्यायला जातात. हा, दुकानदार साड्या मांडते त्याच्या पुढे आहे ना. मग काय होते, हे घेऊ का ते घेऊ, हे घेऊ का ते घेऊ. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 साड्या पसंत पडतात. 4 साड्यातून एक घ्यावं लागते. एकच घ्यावं लागते ना. 40च्या 40 जर आपल्याला पैसे लय मोजा लागतात. मग एक कोणती घ्यावं? मग आपला निश्चय होते की नाही नाही, हे लाल साडीच लय जोरदार आहे, तिचा कलरही चांगला आहे, तिची डिझाईनही चांगली आहे, तिची पोथही चांगली आहे, आणि हेच लाल साडी घ्यायची. निश्चय झाला. परंतु आपण का निश्चय करतो बरं? त्या कलर आवडते, तिची डिझाईन आवडते, तिची पोत आवडते, त्याचं सगळं काही आपण तपासून घेतो ना. मग आपण त्यातला निश्चय बसते, त्याच्यावर एक निष्ठता बसते ना, आणि ते घेतो आपण. तशाच प्रकारे गुरु महाराज म्हणतात, एक निष्ठता धरा, काय करायचं आपल्याला, पण कुठे जीवाचा उद्धार होते, ते एक निष्ठ भक्ती करा. का म्हटलं गेलेलं आहे एकनिष्ठ? का म्हटलं गेलेलं आहे? गुरु महाराज म्हणतात, एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापासी, एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापासी, त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काशी, त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काशी. भाव माझा सद्गुरु चरणापासी, एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापासी, त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काशी, त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काशी. सद्गुरु कृपा मधवर झाली, अज्ञानाची भ्रांती गेली, सद्गुरु कृपा मधवर झाली, अज्ञानाची भ्रांती गेली, सद्गुरु कृपा मधवर झाली, अज्ञानाची भ्रांती गेली. एकामागून एक लागल्या अनुभवाच्या राशी, एकामागून
दोन्ही एक लागल्या अनुभवाच्या नालाचे त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काठी त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काठी एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काठी त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काठी पूर्व पुण्य उजडा आले आज तुमचे दर्शन घडले पूर्व पुण्य उजडा आले आज तुमचे दर्शन घडले कार्यकराया पूजा खाकल्या दासी कार्यकराया पूजा खाकल्या दासी त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काठी त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काठी भाव माझा सद्गुरु चरणापाशी एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणा कसे गुरुचा दात अभ्यासाने कळेल गुरुचा दात अभ्यासाने कळेल ज्ञान दृष्टीने पाहते ज्ञान दृष्टीने पाहते साक्षात घडेल ते ज्ञान दृष्टीने पाहते साक्षात घडेल त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काठी त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काठी भाव माझा सद्गुरु चरणापाशी एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काठी त्यात सर्व तीर्थ आहे गंगा यमुना काठी टाइमाचं मावर लक्ष नाही राहत बरं किती वाजले कारण झोप लवकर येते या प्रपंचाचं शस्त्र ते आहे झोप आळस आंगमोळी निद्रा हे प्रपंचाचे शस्त्र आहे परमार्थ करून देत नाही हा प्रपंच झोपच येते परमार्थ म्हणून गुढीघरात काय म्हणतात झोप काळाची बहीण कशी आली हो चांडाळीन कशी आली हो चांडाळीन भजन पूजन तू दे उल्हास म्हणा गप्पा करताना उल्हास म्हणा भजन पूजन असू द्या झोप आल्याशिवाय राहत नाही आणि असे चौकात जर बसले ना 2-4 जण सकाळचे 4 वाजता लागत एवढ्या गप्पा रंगतात भजन पूजन नाही करतात झोप पोथीत असू द्या कीर्तनात असू द्या भजनात असू द्या नुसत्या म्हणून गुरु महाराज म्हणतात कितीतरी झोपशी झोपण्याची तुला लय खुशी कितीतरी झोपण्याची तुला लय खुशी बाळपणी माते गोदी झोपलासी सावकाश यू म्हणून तुला झोपवाशी कितीतरी झोपशी अरे बाळपणी मातेनं झोपलं तरुणपणी कांतेशेजेशी झोपला म्हातारपणी खाटेवरती दम खोकला झर तरी खुरखुर करून झोपते अरे एवढी झोप आहे हे प्रपंचाची झोप आहे आणि हे प्रपंचाचं शस्त्र आहे परमार्थ करू देत नाही प्रपंच भरता दुश्मनी आहे बरं प्रपंचाची परमार्थाची परमार्थ करायला जर गेला कुठे माणूस तर प्रपंचात काय होईल ते सांगते अलगच घटना घडते ते परमार्थ सोडून प्रपंचात या भले दुश्मनी आहे दोघांची जसं चितपट आहे तसंच काम आहे सत्ता असू द्या काय निर्णय येईल काय सांगता येत नाही कोण धसकट काळी मधात काही सांगत हा माहेरचं विघ्न आहे ते
माया हे परमार्थ करू देत नाही. तिला वाटते मला जीव जाईल, तिकडे गेला की डबल येणारच नाही, म्हणून जीवाला सोडायला माया तयारच नाही. म्हणून हे धनाधन शस्त्र आहेत प्रपंचाचे. म्हणून सावध व्हा. कोण्याही ग्रंथामध्ये गुरु महाराज काय म्हणतात? सावध व्हा. सावध का म्हणतात? की बाबा तू जर झोपेत राहिला तर अभिमन्यू सारखा मृत्यू आल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. कारण जीवाला ज्ञान प्राप्त होत नाही, जीवाला भक्ती कळत नाही, जीवाला कोणतं नामस्मरण करायचं ते कळत नाही. म्हणून गुरु महाराज म्हणतात सावध व्हाय बाबा, आणि एक निष्ठेनं भक्ती कर. एक निष्ठ जो भक्ती करते मनुष्य त्यालाच प्राप्त होते. कुठलंही लक्ष साधायचं असलं तर त्याच्या इकडे माणसाचं लक्ष पाहिजे. अर्जुनाला त्याच्या गुरुने काय म्हटलं? या झाडावर का आहे? अर्जुनाला काय दिसलं हो? पाखरू नाही दिसलं, डोळा दिसलो. सगळ्याला पाखरूच दिसलं. का बरं डोळा दिसला? लक्ष. आणि मनुष्याला कोणतं लक्ष साधायचं आहे ते मनुष्याच्या हातात आहे. म्हणून आपलं लक्ष कुठे पाहिजे? अलक्षाशी लक्ष लावून मन ठेवा आटपून, मन ठेवा आटपून कदाना येशील रे परतून. जर या भावसागरातून मुक्ती लागत असेल, ते निजपदाला जर जीव जायचा असेल आपल्याला, त्याच्या इकडे लक्ष लावा. त्याच्या इकडे लक्ष जर असलं, त्याच्या इकडे एकनिष्ठता भाव जर असेल तर तो आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अखंड त्या निजपदाला प्राप्त जर करायचं असेल तर एकनिष्ठेनं भक्ती करा. आणि हे एकनिष्ठ भक्ती का सांगतात साधू संत? कशासाठी आल्या? या जीवाचा मळ शाळण्यासाठी साधू संतांचा अवतार झालेला आहे. कारण आपला देव कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. त्याला रूप ना, रेखा, अंत ना, पाडू नाही बापुळा, त्याची केवढी स्तुती करू. त्याला रूप नाही, रेखा नाही, काहीच नाही. अदृश्य रूपच्या तुरंत आहे. पण कारण या डोळ्याला तो दिसत नाही. का दिसत नाही? कारण या डोळ्यावर मायेची झापड पडलेली आहे, त्यामुळे तो दिसत नाही. देव नाही असं नाही. प्रत्येक ठिकाणी देव आहे, कणाकणामध्ये देव आहे, पण आपल्यामध्ये पाहिजे. आता बरेचसे ठिकाणी ऐकलं मी, आपल्यामध्येच परमात्मा आहे. मग आपल्यामध्ये जर परमात्मा असता तर वाईट गोष्टी घडल्या असत्या का? मला एक प्रमाण सांगा. आपल्यामध्ये परमात्मा आहे, मी म्हणतो माझ्यामध्ये परमात्मा आहे, मग माझ्याच्यानं वाईट गोष्टी घडल्या असत्या का? कारण परमात्मा देव वाईट गोष्टी करतच नाही. वाईट गोष्टी हे कोण करते? मनुष्यच करते. आणि मनुष्यात जर देव असला तर वाईट गोष्टी घडतच नाही. मग देवाचं स्थान कुठे आहे? देवाला स्थान द्यावं लागते आपल्यामध्ये. हृदयाचे सिंहासन नवरत्न मंचकी जडून, अष्ट अंग योग करुणी अंतरी पाहिला. चला जाऊ प्रार्थनेला दत्त दर्शनाला, प्रभू दर्शनाला. ठेवूनिया शुद्ध भाव स्मरू त्या पदा. देव कधी येते आपल्यामध्ये? त्याला स्थान द्यावं लागते या हृदयामध्ये. आणि ते नवरत्नांचा. नवरत्न कोणते आहेत?
नवविधा भक्तीनं सजवा लागते ती आसन. अष्टम अंग योग करुणी अंतरी पाहिला. अष्टांग कोणते आहे? मनी अष्टभाव दाटू दे, प्रेम पाजर फुटू दे, मन रंगू दे तव चरणी, वर पांग डांबिकतेची, किती करशील रे भक्ती मना नखऱ्याची, वन पांग डांबिकतेची. हृदयामध्ये त्याचं स्थान पाहिजे, दांभिक भक्ती नाही पाहिजे. सकाळी उठला की मोठं चंदन लावणे, चंदन लावून गडवा हाती घेणे, आणि मग मंदिरात जाणे, फुलाचा हार नेणे एका हाती. जगाले दाखवण्यासाठी भक्ती नाही करावं लागत. भक्ती करावं लागते आपल्या जीवाच्या उद्धारासाठी. आणि जीवाच्या उद्धारासाठी जर भक्ती करायची असेल, एकांत नामस्मरण पाहिजे. जो एकांत वासात नामस्मरण करत असेल त्याला देव भेटे. त्यावेळी भक्तांना देव नाही भेटत. की मी देव कार्य करतो हे जगाला दाखवणं झालं की मी किती चांगला आहो. अंदरून सारा काळच असतो. हे भक्ती आपल्या कामाची नाही. पण तुम्ही एक सांगा ना, ज्याला किंमत कशाला आहे, किंमत कशाला आहे? एका घागरीत सोनं भरलेलं आहे आणि ते सोन्याची भरलेली घागर ठेवलेली आहे. ते प्राप्त करण्यासाठी किती लोक जीव देतात ना. घागरीला किंमत आहे का? सोनं काढून घेतलं तर घागरीला किंमत आहे का? नाही. जेवढं सोनं आहे त्यातलं किंमत आहे घागरीला. जेवढं आपल्या जीव आहे त्यातलं यशाला किंमत आहे. जीव निघून गेला की एक दिवस सुट नाही तो वास सुटते. कधी फुकून द्या हातात, कधी दाबावेले, याचाच विचार सगळेजण करतात. प्रेम करतात का तुमचे? आपले सगळे सोयरे लेकर बाकर ज्याच्यासाठी जीवन गमावतो आपण, खरं प्रेम करतात का? की नाही बाबाचं प्रेम 8 दिवस तरी माझ्या घरात राहू द्या, कारण जिंदगी भर मला वागवलं ते म्हणते का कोणी? नाही. कारण जेपर्यंत जीव आहे तेपर्यंतच हे शरीर कामाचं आहे. या शरीरासाठी केवढा अभिमान, केवढा गर्व, केवढा ताठा आपल्याला आहे, केवढा मीपणा आहे. मी केलं भाऊ, मी केलं ना ते, एवढा ताठा कोणी केलं रे बाबा? सर्व करता करविता करून घेणारा तो भगवंत आहे. आपण काहीच करू शकत नाही. झाडाचं पाणी त्याच्या ऑर्डर शिवाय हलत नाही. मी कोण करणार? आपण कोण करणार? कोणीच करणार नाही. आपण नाही करणार. पण एवढा गर्व ताठा आहे. म्हणून सद्गुरु महाराज म्हणतात, गर्वहंता सोडून जाळ, गर्वहंता सोडून शरण जा, सद्गुरुनाथा शरण जा. सद्गुरुनाथा गुरु करेल कृपा दृष्टी, तेव्हा दूर होतील वेथा. निर्गुण निराकार नांदतो निरशून्या सदनी, नांदतो निरशून्या सदनी. सद्गुरु ऐसा देव, सद्गुरु ऐसा देव पाहता नाही त्रिभुवनी. या त्रिभुवनातही नाही. करारती कर्पूर ज्योती लागा गुरुचरणी, सद्गुरु ऐसा देव पाहता नाही त्रिभुवनी. सद्गुरुच्या पायी अवघे मी पण सोडून द्या, मी जिरल्यावर ते सुधारस औषध तुम्ही घ्या. संत आणि महंत ज्यांनी लागती गुरुचरणी, लोडती गुरुचरणी. सद्गुरु ऐसा देव पाहता नाही त्रिभुवनी. त्याच्यासारखा देव नाही.
कारण आताच म्हटलं आपण, जर मनुष्याचं पूर्व पुण्य उजळा आले, त्या सद्गुरूचं जर दर्शन झालं तर रिद्धी सिद्धी कार्य करा या उभ्या ठाकल्या दास. आपलं संसार प्रपंचातलं कार्य करण्यासाठी दाशा उभ्या राहतात. कारण अनंत ब्रह्मांडाचे देव त्याच्या सामर्थ्याने चालतात. गुह्यातलं गुह्य जर ज्ञान घेतलं तर तुम्हाला कळणार नाही. म्हणून त्याच्यासाठी चतुर्मासासाठी एक तरी ग्रंथ आपल्या मंदिरात चालू पाहिजे. त्या ग्रंथामध्ये जे ज्ञान आहे त्या ज्ञानानं कळते किती गुह्य ज्ञान आहे. परत ज्ञान कशाला म्हणतात, परत ज्ञानाचा विषय काय आहे, परत ज्ञानाने जीवाला काय भेटते, जीवाचा कोणचा उद्धार होते, कसा होते, जीव कुठून आला, जीवाला काय तकलीफ झाली, जीवाला कुठे जायचं आहे. जीव इथं कर्मभूमीवर आल्यावर किती जीवाला किती नरक भेटलेले आहेत. 21 नरकाची आहे प्राप्ती. किती नरक आहे, किती समुद्र आहे, काय काय आहे सगळं परज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून चतुर्मासात एखादा ग्रंथ तरी आपल्या मंदिरामध्ये लावला पाहिजे. म्हणून गुरु महाराज आले, संत जे आलेले आहेत, संत काय सांगतात, जगी संत प्राक्षाळ शाळ ती अविद्येचा मळ, अपात्र पात्र करून सकळ मोक्ष पद दावत. जे जीव मार्गाले लागलेले नाहीत ना त्यालाही मार्गाले संत लावतात. पात्रतेचा नसला तरी त्याला पात्र बनवतात. शाळ ती अविद्येचा मळ, त्याला अज्ञानाचा मळ लागलेला आहे, तो सगळा मळ शाळन करून संत शुद्ध ज्ञान दान करून त्या जीवाला पात्र बनवतात, मोक्षाचा अधिकारी बनवतात. संतच बनू शकतात का? अरे संतही आपणच बनू शकतो जर त्याचं नामस्मरण ज्ञान प्राप्त केलं तर. बरं संत तर जाऊ द्या, देव पायशी गेला आणि देवच येऊन ठेला नाही. देव पायाला गेलेला देवच होऊन जाते. एवढी या जीवामध्ये पात्रता आहे. ओ भाऊ आपल्याला काय जमते त्यातलं, आपल्याला पद नाही देत, आपल्याला काहीच येत नाही. अरे येऊन दत्त दत्त तर म्हण, काय तुला काय नाही येत, सगळंच काही येत. कारण जीव अज्ञानी नाही, बरं ज्ञानवंत जीव आहे, पण मायेनं सगळे भूल पाडलेले आहे. म्हणून गुरु महाराज म्हणतात की एक निष्ठतेनं भक्ती करा. एक निष्ठ जर भक्ती केली तरच या जीवाचा उद्धार होईल. किती वाजले? चालू द्यायचं का बंद करायचं? कारण की तुमच्यावर आहे ते. कारण 2च तास सांगितले होते, मी 8:30 वाजता आलो, लावलंय मी. तुम्ही जर हो म्हणसाल तर अजूनही 1-1.5 घंटा बोलते. हे 10 कधी वाजायचं तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला असं वाटत नाही त्याला 10 वाजता. नाही, त्याचं काय आहे की सांगणाऱ्याचा भान नसतं आहे. सद्गुरु महाराजचं ज्ञान आहे, तोच बोलून घेते. माझ्याच्यानं काही होत नाही, कारण हे ज्ञानच त्याचं आहे. तो कसे शब्द काढून घेते ते त्याच्यावर, माझ्यावर काही नाही. म्हणून गुरु महाराज म्हणतात, काय म्हणतात की एकनिष्ठ भाव ठेवा तरच. आता एकनिष्ठ जरी भाव ठेवला तरी ज्ञानाची आवड लावा. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, अभ्यासाची पूर्ण तयारी, वैराग्याने माया सारी, ज्ञानाची चिकाटी धरा, भाव हा खरा अंतरी ठेवा. ज्ञान झाल्याशिवाय कळत नाही, पण ज्ञान होण्यासाठी आपल्याला मनुष्याला अभ्यास पाहिजे. शास्त्राचा अभ्यास
पाहिजे. शास्त्र पठन केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून जे संत आलेले आहेत ते संत बोध करतात या जीवाला. काय बोध करतात? ज्ञान अमृत. अमृत पाजुनी आश्रवणी सहजची दृष्टी झाली म्हणून निज ध्यास निशिदिनी साक्षात्कार यक्षणी निर्गुण सगुण ते गालिले सगुण निर्गुण मिळविले पावन भक्ती पाहितो जीव काय कळत नाही. निर्गुण कसं होते? निर्गुण सगुण ज्ञान पाहिजे. सत्य देतात, ग्रंथ देतात. आपल्या प्रसिद्धी म्हटल्या गेलेलं आहे. बंद करून बसली भलते वेळ एक सांगते काय, एक सांगते काय. आपल्या कोणाचा परंतु सगळा सर्वस्व विचार आपल्याला करायला पाहिजे. आपणच विचार करून घ्यायला पाहिजे की काय करायचं आहे आणि कशामुळे जीवाचं सोयीत होते ते आपलं आपल्याला जाणलं पाहिजे. म्हणून गुरु महाराज म्हणतात की माय बाप हो, एक निष्ठेनं ज्ञान ग्रहण करा, अभ्यासाची चिकाटी ठेवा, ज्ञानाची चिकाटी ठेवा, असे सत्य ठेवा आणि ज्ञानबोध जीवाला झाला पाहिजे. म्हणून ज्ञानाची काहीतरी ग्रंथाचं वाचन, ग्रंथाचा अभ्यास हा झालाच पाहिजे. म्हणून गुरु महाराज म्हणतात की ज्ञानाची चिकाटी झाला. पुढे गुरु महाराज म्हणतात संत पूर्वीचे सांगून गेले, ज्ञानबोधाने वर्णन केले. गुरुदास म्हणे माधवा तुम्ही हो जीव शिवा, घडू द्या शिवा. जीवाला शिव बनवणारा तो परमात्मा आहे, तो जगद्गुरु दत्तात्रय प्रभू आहे. परंतु आपल्याला संसारातून सुटणं जमतच नाही, इतकं चिटकलेलं. माहित आहे एवढा प्रेम करतो आपण संसारावर, भयानक प्रेम आहे. या प्रेमापायी कधी दिवस जोड येतात हे सांगताच येत नाही. नवनाथाचं एक उदाहरण आहे. भर्तरी राजाचं, भर्तरी राजा होता. भर्तरी जगी धन्य झाला, स्मशानी कांते स्तव बैसला. पिंगला पिंगला ऐसे बोले, गोरक्षाने त्यासी बोधिले. दावणी मळक्याचे लीला, पिंगळा प्रगट त्यांनी केल्या. कृपा ही श्री गुरुदत्ताची, कृपा ही श्री गुरुदत्ताची, दया घन सद्गुरुरायाची. भर्तरी राजा होता आणि भर्तरी राजाचं आपल्या पत्नीवर खूप प्रेम होतं. पिंगला नावाची त्याची पत्नी होती. एवढं प्रेम होतं, खूपच प्रेम होतं दोघांनी. आणि त्या पिंगल्याचं सुद्धा आपल्या भर्तरी राजावर प्रेम होतं. पहिले राजे शिकारी जात वनात. असाच एक दिवस राजा शिकारीला निघाला. बल थल हत्ती घोडे सैन्य घेऊन वाघाची शिकार करण्यासाठी निघाला राजा. आणि राजाला वाघ दिसला. राजा लगेच घोड्यावर उतरला आणि वाघाच्या मागे लागला.
वाघ पळत होता, राजा त्याच्या मागे पळत होता, वाघ पळत होता, त्याच्या मागे राजा पळत होता. सैन्याच्या आणि त्या सेनापतीच्या खूप दूर राजा चालला गेला, 2-3 कोसावर. आणि गेल्यानंतर एका वाघानं एका मनुष्याला जखमी केलं होतं आणि त्याचे पूर्ण कपडे फाडून टाकले होते. राजाला ते दिसले. राजाने आपल्या अंगातले कपडे काढले आणि त्याच्या जखमीले बांधले, जखमीवर टाकले, जखमीले बांधले, त्याच्या अंगात घातले आणि त्याला बांधून करून पुन्हा राजा बिगर कपड्याचाच त्या वाघाच्या मागे धावू लागला. एवढ्या दूर गेला, खूपच दूर गेला. गेल्यानंतर वाट चुकला. राजाला वाट दिसत नव्हती. जंगलामध्ये खूप अरण्यात, दाट अरण्यामध्ये गेला, वाटच भुलला. परंतु सैन्य त्याच्या पाठीमागे एकटक दिसलं त्याला. आणि त्या वाघानं त्या मनुष्याचं तोंड फूट सगळं फाडलेलं होतं. सैन्याला वाटलं आपला राजाच मेला. वाघानं राजाला मारलं हे सैन्याला वाटलं. सगळा शोकांतूर झाला. सगळे लढू लागले, सगळे बोंबलू लागले. आणि ते त्या मनुष्याचं प्रेत घेऊन, ते राजाचे कपडे होतेच त्याच्या अंगावर, ते घेऊन आले. कुठे आले? त्याच्या राज्यात आले. आता ते त्या पिंगलेला दिसलं. एवढी शोकाकुल झाली ते, कारण राजाचं आणि तिचं प्रेम एवढं होतं, खूपच होतं. आणि नवरा बायकोचं प्रेम असतेच. खूप शोकाकुल झाले. आणि शेवटी काय झालं, त्या राजाला प्रेत चरणावर ठेवलं. आणि त्यावेळेस सती जायची प्रथा होती. पेटून त्याला प्रेत पेटून गेल्यानंतर त्या पिंगलेनं त्या सवनामध्ये उडी घेतली. सती जायची तेवढी प्रथाच होती हो. ती प्रथा शिवाजी महाराजांनी बंद केली. असा राजा आपला होऊन गेला शिवाजी महाराज. या शिवाजी महाराजांसाठीच आपण, याच्याच्यानंच आपण जगून राहिलो, हे लक्षात ठेवा. नाहीतर मुघलाचं राज्य असतं. शिवाजी महाराज आहेत म्हणून आज आपल्याला हा परमार्थ करायला भेटून राहिला. सती गेली. सती गेल्यानंतर एकच शोकाकुल झालेला राज्य हाहाकार झालं. राजाला वाणीच नव्हतं ना कोणीच काही नव्हतं. राजा जंगलात भटकला. यायला कमीत कमी त्याला 1 महिना लागला राजाला घरी यायला. घरी आल्यानंतर त्याला कळलं की अशी घटना झाली. एवढा शोकाकुल झाला राजा. बायको गेली. बायकोवर खूप प्रेम होत. त्या स्मशानामध्ये जाऊन बसला आणि बायकोच्याच नामाचा तप लावला. पिंगला 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 त्या स्मशानामध्ये रात्रंदिवस तिच्याच नावाचा जप. एक दिवस झालं काय, गोरक्षनाथ आले तिथून आणि गोरक्षनाथाला तो राजा दिसला. दिसल्यानंतर एका मनुष्याने गोरक्षनाथाने विचारलं, अरे बाबा हा कोण आहे? पिंगला पिंगला पिंगला. हो आमचे राजे आहेत भर्तरीनाथ. भर्तरी राजे आहेत. भर्तरी नावाचा राजा होता. काहून बरं असं झालं? काही नाही म्हणे, राजे शिकारीला गेले, तिकून प्रेत आणलं दुसऱ्याच आणि त्या प्रेताला फुकून देताना राणी सती गेली. म्हणून राजाला खूप शोक आवरून नाही राहिला. मशान सोडून जाऊन नाही राहिला राजा. आणि राज्य सगळं वसान पडलं. राजाची प्रजा तकलीफ मध्ये आहे, कष्टामध्ये. गोरक्षनाथ तिथे गेला, आवाज दिले, राजा गेलेला माणूस गेला, डबल थोडी येणार आहे. समजावून सांगायचा प्रयत्न केलाय.
पण तो दुसरा मनुष्य त्या गोरक्षनाथाला म्हणू लागला, कितीही समजावून सांगा महाराज, राजे ऐकत नाहीत, लय जण वापस गेले. शेवटी गोरक्षनाथ अभ्यास होते, ते गेले एका कुंभाराच्या घरी. तिथून मटकी घेतली, एक मटकी घेतली, त्याने मस्त सजवलं, हार बांधले, घुंगर बांधले, एवढे सजवले ते माठ, खूप सुंदर सजवली. आणि त्या राजाच्या पुढून चालले. चालता चालता जाता नाटक केलं आणि ते मडक्याची टाकून दिली. टाकल्याबरोबर ते मडकं फुटलं. आता खापराचं मडकं खाली पडल्यावर फुटणारच आहे. ते फुटलं. फुटल्याबरोबर एवढा आक्रांत केला हो गोरक्षनाथानं, माली प्रिय मटकी फुटली, बोंबलू लागला. आता कसं होईल, अशी मटकी मला भेटणार नाही, एवढी सुंदर मी सजवली होती, तिने हार बांधले होते, तिने घुंगर बांधले होते, तिने अमुक केलं होतं, तमुक केलं. एवढा शोक करू लागला गोरक्षनाथ. ते भरतरी राजानं पाहिलं. भरतरी राजा हसू लागला. जो पिंगला 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 याच्या शोकात होता तो हसू लागला. गोरक्षनाथ त्याला म्हणतात, तू काऊन हसून राहिला मध्ये? गोरक्षनाथ विचारत, तुम्ही कोण हसून राहिले राजेसाहेब मध्ये? राजा म्हणे, काय त्या खापराच्या मळकीसाठी तू लढून राहिला? अरे माझी मळकी तशी होती, किती सुंदर होती भाऊ, तशी मळकी आता भेटत नाही. अरे मी 1000 आणून देतो, पण तशी नाही भेटत ना. अरे 1000 मळक्या भेटतील, पण म्या सजवल होती ते तशी मळकी भेटतच नाही. गोरक्षनाथ म्हणून लागला, 1000 मळक्या जरी आणून देशील तशी मळकी भेटतील का? नाही म्हणे, तशी तर भेटत नाही. मग तू सांग, पाली बायको पिंगला होती, 1000 बायका उभ्या करतो, त्यानं 1000 पिंगला उभ्या केल्या. गोरक्षनाथानं मंत्र म्हटला, सिद्धीच होती भाऊ दिवशी, सिद्धीचे दाते होते. सगळं सिद्धी प्राप्त करून देणारे दत्तात्रय प्रभू होते. दत्तात्रय प्रभूचा आशीर्वाद होता म्हणून सिद्ध्या प्राप्त होत्या. पिंगला उभ्या केल्या 1000. सांग म्हणून त्यातली बायको कोणती आहे? यात 1000 झाल्या सारख्या दिसतात. आता आपली बायको कोणची ओळखा? अरे बाबा, गेलेली वस्तू परत येत नाही. येते का? परंतु त्या वस्तूसाठीच आपण जर चिटकून बसलो, प्रपंचाला चिटकून बसलो, घरादाराला चिटकून बसतो, परमार्थ होईल का? सांगा मला, होईल का? नाही. माल घर, माल दार, माल गाडी, माल वावर, वावरातले काम, घरातले काम, पूजाला मला एवढे भांडे घासणं होते बाई, मग घेतो. भांडे घासणं झाले की 17 टाकू दे बाई, मग घेतो. थोडस घाण टाकू दे बाई, मग घेतो. झाली पूजा, काची 7रीवरच गेली. हे असं प्रपंच आहे, परमार्थ करून देत नाही. म्हणून गुरु महाराज म्हणतात, बापू चिटकून बसू नका. चिटकून जर बसलं तर कधी आपल्याला मुक्ती मिळणार आहे? मुक्ती जर पाहिजे असेल तर चिटकून मुटकून मिळेल का? देवाले म्हणतो, बाबा मला मोक्ष दे, मोक्ष दे. अरे असं नसतं, मोक्ष घेतलं नाही तर तसं मोक्ष कधी भेटणार आहे? त्या मोक्षासाठी आपण प्रार्थना करून राहिलो, पण इथं जीवन मुक्त जगणं आपल्या जवळ पाहिजे. जेव्हा जीवन मुक्त जीवन जगू, सगळं काय त्या
परमेश्वराचं आहे. सगळं काही सोडून जाणे आहे, देह सुद्धा सोडून जाणे आहे. म्हणून जेवढं होईल तेवढं नामस्मरण निज ध्यास निशिदिनी साक्षात्कार तयंचन. या जीवाला जर त्या प्रभूचा निज ध्यास लागला तर साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. कुठेच जायचं काम नाही हो, कुठे पाणी घालायचं काम नाही ना, कुठलं वर भरायचं नाही, कुठलं उपास भरायचं काम नाही. उपास एकच आहे, त्या सद्गुरूचं नामस्मरण करणे. गुरुने 7 नाम दिलेले आहेत. 7 नामाचे 128 अक्षर आहे आणि 7 नामाचं नामस्मरण केल्यानं साक्षात परमात्मा भेटल्याच्या राहत नाही. 1 कोटीचं नामस्मरण केलं तर आरोग्य रहित होते तो. त्याला बिमारी कोणतीच लागत नाही 1 कोटी नामस्मरण झालं तर. असं 13 कोटी पर्यंत सांगितलेलं आहे. 13 कोटी ज्या जीवाचं नामस्मरण झालं त्याला साक्षात देवाची प्राप्ती होती. मग आता 13 कोटी नामस्मरण करावं लगाने विचारच. एक माळ घेणं होत नाही, 13 कोटी होईल कसं. आता एक कधीच सांगतो मी तुम्हाला, 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्याला 36,000 दिवस भेटलेले आहेत. किती दिवस भेटले जगाचे? 36,000 दिवस भेटलेले आहेत. आता या 36,000 दिवस भेटलेले आहेत. एका दिवसामध्ये श्वासोश्वास घेतो आपण 21,600 श्वासोश्वास घेतो. अंध बाहेर, अंध बाहेर. 24 घंट्यामध्ये किती झाले? 21,600. मग आता 21,600 श्वासोश्वास रोजचे झाले. 100 वर्षाचे श्वासोश्वास किती झाले? 77,76,00,000 श्वासोश्वास आपल्याला आयुष्यात भेटले. किती? 77,76,00,000. 77 कोटी श्वासोश्वास भेटलेले आहेत. 76 लक्ष वरून त्याच्यात आपल्याला नामस्मरण किती करावं लागते? 13 कोटी. श्वासोश्वास जरी नामस्मरण केलं तरी रोजचं नामस्मरण किती होते? किती होते? 11,000 तर होईल. आपलं शिक्षण मनच नाही लागत, कधी होणार आहे? मन तिकडे जातच नाही. म्हणून गुरु महाराज म्हणतात निज ध्यास निशिदिनी साक्षात्कार प्रयशनी. त्याच्या इकडे ध्यान लावा. देव भेटल्याशिवाय राहत नाही. देव तुमच्या जवळ येते. देव भक्ताचा कनवाळू आहे. भक्ताचा कनवाळू देवा मी तुमचा किंकर. देव भक्ताचा आहे म्हणून म्हणतात समर्थाची करावी चाकरी, चाकराची फिकर समर्थ करी. एक सांगतो गॅरंटीनं, ज्याचे हृदय आनंद राम असेगा ठाक पडे हरिहर ब्रह्मधिका. इतरांचा काय केव्हा देखा त्याशी आनंद प्रभूचा धाक असेल. कुठलीच बाधा होत नाही. ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये त्या आनंद प्रभूचं नामस्मरण आहे ना, कुठलीच बाधा त्याला होत नाही. आणि त्या भक्ताला कुठेच जायचं काम नाही. हे गॅरंटी देतो. पण नामस्मरण सतत करा. देव भेटल्याशिवाय राहत नाही. टाइम काही समजत नाही तर दिले जातात. टाइम झालेला आहे. देवा दत्ता हो देवा दत्ता, 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 देवा दत्ता हो देवा दत्ता.
दत्ता देवा 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 दत्ता हो 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 देवा दत्ता 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 देवा देवा दत्ता देवा दत्ता हो देवा दत्ता देवा दत्ता हो देवा दत्ता देवा दत्ता हो देवा दत्ता गुरु महाराज की जय अत्रनुसया माये की जय आनंद चिंतन श्री गुरुदेव झालेली शिवा सद्गुरु चरणी अर्पण. काही माझ्याच्यानं चुका झाल्या असतील, चुकलेलाच आहोत मी. काही अपशब्द बोलले गेले असतील तर मोठ्या अंतःकरणानं मला माफी करावी. कारण अज्ञान जीवाच्यानं चुका होतच असतात आणि मनुष्य आहे. कधी अपशब्द निघेन या मुखातून सांगता येत नाही, कारण हे सगळं इंद्रियाचे प्रकार आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे इंद्रियाचे गुण आहेत आणि इंद्रिय कधी वाकडा शब्द काढीन सांगता येत नाही. किती आपण त्याच्यावर लक्ष ठेवा, वाकडा पाय पडून सांगता येत नाही. तसं माझे चुकलंशील माय बापा हा आपण सगळं अंग करणारा मला माफ करा. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आनंद देवदत्त दिगंबर भाऊ, असं ज्ञान रूपी अमृत तुम्ही आज आम्हाला पाजून दिलं. खरोखर क्षणाक्षणाला तुमच्या प्रत्येक शब्दाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आणि अशाच प्रकारे जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला बोलवू तेव्हा तेव्हा आमच्या विनंतीला मान देऊ. आमच्या गावात येऊन अशाच प्रकारचं ज्ञानरूपी अमृत आम्हाला पाजत राहा अशी तुम्हाला दत्त संप्रदाय मंडळ पाळोदी तर्फे विनंती करतो. आणि खरोखर आज आम्ही धन्य झालो. तुमचं हे ज्ञानरूपी अमृत तुम्ही जे पाजलं हे ऐकून आम्ही खरोखर धन्य झालो. आनंद देव दत्त, आनंद देव दत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. सगळ्यांना विनंती आहे, कार्यक्रम एकट्याचा नसते, कार्यक्रम हा सगळ्यांचा असते आणि सर्व मिळून जो कार्यक्रम करत असते, जिथं सगळ्यांचा हातभार लागते त्या कार्यक्रमाला साक्षात देव हजर असतात. कारण म्हटल्याच गेलेला आहे, भाविकांचा मेळा येथे झालो गोळा, आनंदाचा सोहळा आज पाहू ज्ञान डोळा. सगळे जण सर्व मिळून जर गोळा झालो तर सर्व लोकांच्या, सर्व भक्तांच्या हाकेला देव हात दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून हा कार्यक्रम एकट्याचा खेळ नाही, सगळ्यांचा आहे. सर्व मिळून सहकार्य करा आणि आनंदाचा सोहळा आनंदाने पार पडा हीच विनंती सर्वांना, माझ्या सर्वांच्या चरणी हेच विनंती आहे. कोटी कोटी प्रणाम. मी कोण सांगणार माझा काय अधिकार, पण एक विचार आहे, एक मत आहे की आनंदाचा सोहळा आहे. आनंदाने जर पार पडायचा असला तर एकजुटीने कुठलाही कार्यक्रम पार पडत असते, नाही तर तसा काही पडत नाही. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. तर अशा प्रकारे आजच्या दिवसाचे प्रवचन संपलेले आहे आणि आपला प्रवचनाचा कार्यक्रम सुद्धा आज संपलेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी, प्रवचनकार तर आपल्याला खूपच चांगले लागले, तो काही प्रश्न नाही,
आणि गावकऱ्यांनी सुद्धा मंदिरामध्ये येऊन श्रवणाचा लाभ घेतला. संप्रदाय मंडळ पाळोदी त्यांचे आभारी आहेत. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. म्हणून प्रवेशनदाराला सुद्धा आनंद देवदत्त मागचे पब्लिक दाखवा ना, मागचे पब्लिक दाखवा. मंडळ उपस्थित राहण्यामध्ये अरे प्रेक्षक दाखवा, प्रेक्षक. दत्त संप्रदाय मंडळातर्फे त्यांना उद्या महाप्रसादासाठी पाचारण करतो. दुसरी गोष्ट उद्या संध्याकाळी लोकांना दाखवा ना, लोक आहेत ना मागे, थोडं दाखवा ना मागचं. सर्व भक्तांनी हजर राहावे आणि संध्याकाळी 7 वाजता महाप्रसादाचं केलेलं आहे. शंकरराव पाटील यांच्याकडे ग्रुपवर उपस्थित सर्वांना धन्यवाद. पूर्ण वेळ कार्यक्रम, पूर्ण वेळ ऐकला, कार्यक्रमाचा आनंद घेतला. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आनंद देवदत्त. यांनी सुद्धा खूप सहकार्य देऊन इथे येऊन आनंद देवदत्त ते आनंद देवदत्त यांनी आनंद देवदत्त मामा, आनंद देवदत्त सर्वांना आनंद देवदत्त. आनंद देवदत्त सर्वांना आनंद देवदत्त. डॉक्टर साहेबांनी कार्यक्रम